दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा सिनेमातनं लेझिम नृत्याचं दृश्य वगळण्यासाठी सहमत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर आक्षेपार्ह भाग वगळण्यावरती एकमत। छावा 14 फेब्रुवारीलाच प्रदर्शित करण्यावर ठाम। अजितदादांचे विश्वासू बाबूराव चांदेरेंचे प्रताप आणखी काही व्हिडिओजमधनं व्हायरल। 2 दिवसांपूर्वी बिल्डरलाही मारहाण, गुन्हा नोंद तरीही अटकेसाठी टाळाटाळ। चांदेरेंच्या कारवायांची पक्षाकडनं दखल। नाशकात 20 वर्ष महिलेवरती सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये पीडित महिलेचा नातेवाईकच। जेलमधील पतीला जामीन देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती। सैफ हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात असलेल्या आकाश कनौजियाची कैफियत एबीपी माझावर। सैफ प्रकरणामध्ये नाव आल्यावर लग्नही मोडल्याचा दावा। रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अतिक्रमण हटाओ मोहिमेला वेग। पोलीस अधीक्षकांकडून परिसराची पाहणी। तोडकामाला कसलाही अडथळा नसल्याचं स्पष्ट। मत्स्य आयुक्तांनीही केली मोहिमेची पाहणी। कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार आजपासून शिवसेना मंत्र्यांचे जनता दरबार। आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार। महारेराच्या रिअल इस्टेट एजंट्स परीक्षेचा निकाल जाहीर। यंदाचा निकाल 89%। पुण्याचे प्रवीण कांबळे 98% राज्यात अव्वल, तर मुंबईचे दौलतसिंग गढवी 84व्या वर्षी रेरा एजंट परीक्षा पास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।